नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आजच्या नवीन व्हिडिओमध्ये। तर आज आपण वीकली करंट अफेअर्स म्हणजेच 15 ते 22 सप्टेंबर दरम्यानच्या खूप महत्त्वाच्या चालू घडामोडी पाहत आहोत। तर विद्यार्थी मित्रांनो, या व्हिडिओमध्ये मी खूप महत्त्वाचे प्रश्न घेतलेले आहेत तुमच्या 2025 च्या परीक्षेसाठी। तर सर्वांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहण्याचा प्रयत्न करा। तर थोडाही वेळ वाया न घालवता आपण या व्हिडिओला सुरुवात करूयात। तर आजचा आपला पहिला प्रश्न असणार आहे, मराठवाड्यामध्ये ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी अर्थमंत्री अजित पवार यांच्याकडे कोणत्या कारणास्तव करण्यात आलेली आहे? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन बी, अतिवृष्टीमुळे शेतीचे मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झाल्यामुळे। ठीक आहे, सर्वांनी लक्षात ठेवा। तर यानंतर याविषयी आपण महत्त्वाची माहिती पाहून घेऊयात। तर 16 सप्टेंबर 2025 रोजी मराठवाड्यातील सर्व पक्षीय आमदारांनी उपमुख्यमंत्री व अर्थमंत्री अजित पवार यांची भेट घेतली आहे, कारण मराठवाड्यातील बहुतांश जिल्ह्यांमध्ये अतिवृष्टी झालेली असून शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झालेले आहे। तर विद्यार्थ्यांनो, पिके उद्ध्वस्त झाली, शेतजमिनी पाण्याखाली गेल्या आणि शेतकऱ्यांवर आर्थिक संकट ओढवले आहे। तर या पार्श्वभूमीवर आमदारांनी ओला दुष्काळ घोषित करण्याची मागणी केली आहे। तर यामध्ये भाजप आमदार रत्नाकर गुट्टे, राष्ट्रवादी काँग्रेसचे राजू नवघरे, राजेश विटेकर व शिवसेनाचे राहुल पाटील हे उपस्थित होते। तर यानंतर आपण स्टॅटिकचे महत्त्वाचे काही मुद्दे पाहून घेऊयात। तर ओला दुष्काळ म्हणजे अतिवृष्टी झाल्यामुळे शेतीचे नुकसान होणे, आणि कोरडा दुष्काळ म्हणजे काय, तर पावसाअभावी शेतीचे नुकसान होणे। आणि आपल्या महाराष्ट्रामध्ये दुष्काळ घोषित केल्यावर शेतकऱ्यांना कर्जमाफी, वीज बिल सवलत आणि पीक विमा व शासकीय मदत दिली जात असते। यानंतर विद्यार्थ्यांनो, पुढील प्रश्न आहे आपला दुसरा। तर नॅशनल स्टॉक एक्सचेंज ऑफ इंडिया म्हणजेच NSE च्या अध्यक्षपदी नुकतीच कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे? तर याचे योग्य उत्तर ऑप्शन सी, श्रीनिवास इंजेती यांची। कोणाची? तर श्रीनिवास इंजेती यांची। तर याविषयी महत्त्वाची माहिती काय आहे, तर नॅशनल स्टॉक एक्सचेंज ऑफ इंडिया म्हणजेच NSE ने सेबीच्या मान्यतेने सार्वजनिक हित संचालक आणि निवृत्त IAS अधिकारी श्रीनिवास इंजेती यांची त्यांच्या गव्हर्निंग बोर्डाचे अध्यक्ष म्हणून नुकतीच नियुक्ती केलेली आहे। तर 1983 च्या बॅचचे अधिकारी असलेले इंजेती यांना नियमन, प्रशासन आणि वित्तीय सेवांमध्ये 4 दशकांहून अधिक अनुभव आहे। तर विद्यार्थ्यांनो, राष्ट्रीय शेअर बाजाराविषयी आपण शॉर्टमध्ये महत्त्वाची माहिती पाहूयात। तर 27 नोव्हेंबर 1992 रोजी स्थापना झालेली आहे। मुख्यालय आहे मुंबई, महाराष्ट्रामध्ये। ठीक आहे। तर पुढील प्रश्न तिसरा आहे आपला। तर भारतीय लष्करातील महिला अधिकारी आणि जगातील पहिली त्रिसेवा समुद्री प्रदक्षिणा मोहिमेला केव्हा सुरुवात करण्यात आली आहे? तर याचे योग्य उत्तर ऑप्शन सी, 11 सप्टेंबर 2025 रोजी सुरुवात करण्यात आली आहे। केव्हा? तर 11 सप्टेंबर 2025 रोजी। तर याविषयी महत्त्वाची माहिती काय आहे, तर आपल्या भारतीय लष्कराच्या इतिहासातील ही ऐतिहासिक मोहीम आहे, कारण प्रथमच महिला अधिकारी भारतीय लष्कर, आर्मी, नौदल म्हणजे नेव्ही आणि वायुसेना म्हणजे एअरफोर्स या त्रिसेवा दलांचे प्रतिनिधित्व करून समुद्री प्रदक्षिणा करणार आहे। तर ही मोहीम 11 सप्टेंबर 2025 रोजी सुरू करण्यात आली आहे। आणि विद्यार्थी मित्रांनो, या अगोदर भारतीय नौदलाच्या महिला अधिकाऱ्यांनी नविका सागर परिक्रमा 2017 ते 18 अंतर्गत समुद्र परिक्रमा केली होती, मात्र ही मोहीम फक्त नौदलापुरतीच मर्यादित होती। तर यानंतर विद्यार्थी मित्रांनो, 2025 मधील ही मोहीम खास आहे, कारण यामध्ये पहिल्यांदाच तिन्ही दलांच्या महिला अधिकाऱ्यांचा सहभाग आहे, त्यामुळे हिला 3 सर्व्हिस वुमन्स सर्क्युम नेव्हिगेशन मिशन असे नाव देण्यात आलेले आहे। यानंतर पुढील चौथा प्रश्न आहे आपला। तर कोणते राज्य देशातील पहिले महिला टुरिस्ट फ्रेंडली राज्य बनणार आहे? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन सी, केरळ हे राज्य। कोणते राज्य? तर केरळ हे राज्य। यानंतर याविषयी आपण महत्त्वाची माहिती पाहून घेऊयात। तर आपल्या भारतामध्ये महिलांच्या सुरक्षेला आणि पर्यटनाला प्रोत्साहन देण्यासाठी केरळ राज्य सरकारने वुमन फ्रेंडली टुरिझम स्टेट ही संकल्पना राबवलेली आहे। तर हा उपक्रम देशातील पहिलाच आहे आणि त्यामध्ये महिलांना सुरक्षित, सोयीस्कर आणि आत्मविश्वासाने प्रवास करता यावा यासाठी विविध सुविधा देखील दिल्या जाणार आहेत। तर विद्यार्थ्यांनो, विशेष वुमन फ्रेंडली होमस्टे गाईड ट्रॅव्हल एजन्सीज तयार होतील आणि महिला चालक, महिला टुरिस्ट गाईड यांना प्राधान्य देखील दिले जाणार आहे। तर आर्थिक स्वावलंबन व रोजगाराच्या संधी महिलांना देखील मिळणार आहेत। यानंतर
केरळ पर्यटन विभागाने हे 2025 मध्ये अधिकृतरित्या सुरू केले आहे. तर उदाहरण काय असणार आहे या प्रश्नाचे आपले? तर एखादी महिला पर्यटक केरळमध्ये फिरायला आली तर तिला हॉटेल पासून ते मार्गदर्शनापर्यंत महिला गाईड, महिला ड्रायव्हर आणि सुरक्षित निवास आणि 24x7 हेल्पलाईन उपलब्ध देखील असणार आहे. ठीक आहे, त्यामुळे ती निश्चिंतपणे केरळचा प्रवास करू शकणार आहे. यानंतर विद्यार्थ्यांनो 5वा प्रश्न, जगप्रसिद्ध टाइम मासिकाने किड ऑफ द इयर 2025 म्हणून नुकतीच कोणाची निवड केली? तर याचे योग्य उत्तर ऑप्शन बी, तेजस्वी मनोज यांची निवड केली आहे. कोणाची? तर तेजस्वी मनोज यांची. तर याविषयी आपण महत्त्वाची माहिती पाहूयात. तर टाइम मासिकाने भारतीय अमेरिकन किशोरी तेजस्वी मनोजला 2025 चा किड्स ऑफ द इयर म्हणून नुकतेच घोषित केलेले आहे. तर विद्यार्थ्यांनो योगदान काय आहे यांचे? तर ज्येष्ठ नागरिकांना ऑनलाईन फसवणूक ओळखण्यामध्ये आणि टाळण्यास मदत करण्यासाठी त्यांनी शील्ड सिनियर्स नावाची वेबसाईट विकसित केलेली आहे. यानंतर 6वा प्रश्न, खालीलपैकी कोणत्या देशामध्ये होणाऱ्या ICC महिला विश्वचषक 2025 साठी ICC ने विल टू विन मोहीम सुरू केली आहे? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन ए, आपल्या भारत या. कोणत्या? तर आपल्या भारत या देशाने. यानंतर याविषयी महत्त्वाची माहिती पाहूयात. तर विद्यार्थ्यांनो महिला विश्वचषक 2025 मध्ये यजमान देश आहे आपला भारत, मुख्य श्रीलंका आहे सह यजमान. ठीक आहे, आणि सुरुवातीचा सामना भारत विरुद्ध श्रीलंका गुवाहाटी 30 सप्टेंबर 2025 रोजी, अंतिम सामना 2 नोव्हेंबर 2025 रोजी आणि आवृत्ती ती 13वा महिला विश्वचषक 2013 नंतर आपल्या भारतामध्ये परतणे. यानंतर विद्यार्थ्यांनो 7वा प्रश्न आहे, तर जगातील पहिले डिजिटल आदिवासी विद्यापीठ आदि संस्कृती खालीलपैकी कोणत्या शहरामध्ये सुरू करण्यात आले? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन ए, नवी दिल्ली या शहरामध्ये सुरू करण्यात आले आहे. तर याविषयी महत्त्वाची माहिती पाहूयात. तर आदिवासी व्यवहार मंत्रालयाने आदि संस्कृतीचे बीटा आवृत्ती लॉन्च केली आहे, जे एका डिजिटल शिक्षण व्यासपीठ आहे, ज्याचा मुख्य उद्देश आहे आदिवासी कला प्रकारांचे जतन करणे, उपजीविकेच्या संधी निर्माण करणे आणि आदिवासी समुदायांना जगाशी जोडून ठेवणे. यानंतर पुढील प्रश्न आहे आपला 8वा. तर IIM अहमदाबादचे पहिले आंतरराष्ट्रीय कॅम्पस कोणत्या शहरामध्ये सुरू करण्यात आले आहे? तर याचे योग्य उत्तर आहे दुबई या शहरामध्ये. कोणत्या? तर दुबई या. तर योग्य उत्तर ऑप्शन बी हे असणार आहे. तर यानंतर याविषयी आपण महत्त्वाची माहिती पाहून घेऊयात. तर विद्यार्थी मित्रांनो दुबईचे युवराज शेख हमदान बिन मोहम्मद बिन रशीद अल मक्तूम यांनी आपल्या भारताचे शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या समवेत दुबईतील इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट म्हणजेच IIM अहमदाबादच्या पहिल्या आंतरराष्ट्रीय कॅम्पसचे नुकतेच उद्घाटन केलेले आहे. तर विद्यार्थ्यांनो यानंतर पुढील प्रश्न पाहून घेऊयात. प्रश्न आहे आपला 9वा. तर शिवसेनाच्या सामना वृत्तपत्रानुसार गेल्या 90 दिवसांमध्ये महाराष्ट्र सरकारवर एकूण किती कोटींचे अतिरिक्त कर्ज झाले आहे? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन सी, 24,000 कोटींचे कर्ज झाले आहे. किती? तर 24,000. याविषयी महत्त्वाची माहिती पाहूयात. तर शिवसेना पक्षाच्या सामना या मुखपत्रानं प्रसिद्ध केलेल्या बातमीनुसार गेल्या 90 दिवसांमध्ये आपल्या महाराष्ट्रावर तब्बल 24,000 कोटींचे अतिरिक्त कर्ज झालेले आहे. तर या आर्थिक वर्षामध्ये सरकारने आतापर्यंत 34,589 कोटी 35 लाखांचे कर्ज घेतले आहे. तर एप्रिल महिन्यामध्ये मात्र 21,956 कोटींचं कर्ज फेडण्यात आलं, तरी सुद्धा वर्षाअखेर कर्जाची पातळी पुन्हा 19,000 कोटींवर पोहोचण्याची शक्यता आहे. यानंतर विद्यार्थ्यांनो महाराष्ट्र हे देशातील सर्वाधिक कर्जबाजारी राज्यांपैकी एक असून वाढत्या कर्जामुळे राज्याच्या अर्थसंकल्पीय तुटीवर दबाव वाढतो. उदाहरण पाहूयात आपण या प्रश्नाचे. तर महाराष्ट्र हे देशातील आर्थिकदृष्ट्या बलाढ्य राज्य असलं तरी पण सर्वाधिक कर्ज घेणाऱ्या राज्यांमध्ये अग्रक्रमावर आहे. तर 2024-25 मध्ये आपल्या महाराष्ट्रावर एकूण कर्जाचा आकडा आहे 7.5 लाख कोटींपेक्षा जास्त. ठीक आहे, तर वाढता कर्जबोजा हा विकास कामासाठी गुंतवणूक वाढली असल्याचे कारण देण्यात येते, पण महसुली उत्पन्न पुरेसे नसल्याने कर्जाची साखळी देखील वाढत असते. यानंतर पुढील प्रश्न आहे आपला 10वा. तर अहिल्यानगर बीड परळी वैजनाथ या ब्रॉड गेज रेल्वे प्रकल्पासाठी राज्य शासनाकडून नुकताच किती निधी वितरित करण्यात आला आहे? तर याचे योग्य उत्तर ऑप्शन सी, एकूण 150 कोटी. किती? तर 150 कोटींचा. तर याविषयी महत्त्वाची माहिती पाहूयात.
तर बीड जिल्ह्यातील विकासाला नवा वेग देणारा अहिल्यानगर बीड परळी वैजनाथ ब्रॉडगेज रेल्वे मार्ग प्रकल्प आपल्या महाराष्ट्र शासनाच्या दृष्टीने एक महत्त्वाकांक्षी प्रकल्प मानला जात आहे। तर विद्यार्थ्यांनो, या प्रकल्पासाठी राज्य सरकारने आतापर्यंत तब्बल 12,091 कोटींचा निधी उपलब्ध करून दिला आहे। तर याचाच एक भाग म्हणून अलीकडेच म्हणजे सोमवारी नवीन 150 कोटींचा निधी वितरित करण्यात आलेला आहे। यानंतर या निधीमुळे प्रकल्पाच्या कामाला अधिक गती मिळून बीड जिल्ह्याच्या संपर्कता आणि आर्थिक विकासाला चालना देखील मिळणार आहे। तर विद्यार्थी मित्रांनो, या प्रश्नाचे आपण महत्त्वाचे उदाहरण पाहून घेऊया स्टॅटिकचे। तर हा रेल्वे मार्ग पूर्ण झाल्यावर अहिल्यानगर, संभाजीनगर, बीड परळी वैजनाथ या भागामध्ये रेल्वे संपर्क सुधारणार आहे आणि बीड जिल्हा हा महाराष्ट्रातील रेल्वेच्या दृष्टीने मागास मानला जातो। तर या प्रकल्पामुळे बीड जिल्हा राज्याच्या रेल्वे नकाशावर ठळकपणे दिसेल आणि परळी वैजनाथ हे ठिकाण ज्योतिर्लिंग मंदिरासाठी प्रसिद्ध असून या रेल्वेमुळे पर्यटन व तीर्थयात्रेलाही गती मिळणार आहे। यानंतर पुढील प्रश्न, हा प्रश्न आपला दिनविशेषवर आधारित असणार आहे। तर विद्यार्थी मित्रांनो, मराठवाडा मुक्ती संग्राम दिवस केव्हा साजरा केला जातो? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन बी, 17 सप्टेंबर रोजी साजरा करण्यात येतो। केव्हा? तर 17 सप्टेंबर रोजी। याविषयी महत्त्वाची माहिती पाहूयात। तर मराठवाडा मुक्ती संग्राम दिवस दरवर्षी 17 सप्टेंबर रोजी साजरा केला जात असतो। तर 1947 मध्ये भारत स्वातंत्र्य झाला तरी हैदराबाद संस्थान निजामाच्या ताब्यात राहिले आहे। तर निजामाने आपल्या भारतामध्ये विलीन होण्यास नकार दिला, त्यामुळे हैदराबाद संस्थानातील लोकांनी मोठा मराठवाडा मुक्ती संग्राम उभारला। तर या संग्रामामध्ये अनेक लोकशाहीवादी कार्यकर्त्यांनी निजामशाही विरुद्ध लढा दिला होता। तर विद्यार्थ्यांनो, भारतीय सरकारने पोलीस ॲक्शन ऑपरेशन पोलो करून निजामशाहीचा अंत केला व 17 सप्टेंबर 1948 रोजी हैदराबाद संस्थान आपल्या भारतामध्ये विलीन झाले आहे। त्यामुळे मराठवाड्यातील जनतेला खरी स्वातंत्र्य प्राप्ती या दिवशी मिळाली आणि हाच दिवस पुढे मराठवाडा मुक्ती संग्राम दिवस म्हणून साजरा केला जातोय। तर स्टॅटिकचे महत्त्वाचे मुद्दे पाहूयात। तर विद्यार्थ्यांनो, नेतृत्व काय? तर स्वातंत्र्य सैनिक गोविंदभाई श्रॉफ, स्वामी रामानंद तीर्थ आदींनी दिले आहे आणि महत्त्व आपल्या मराठवाड्याला खरी स्वातंत्र्यता 15 ऑगस्ट 1947 ला नव्हे तर 17 सप्टेंबर 1948 ला मिळालेली आहे। तर स्थळे कोणती? तर बीड, उस्मानाबाद, लातूर, नांदेड, परभणी आदी जिल्ह्यांमध्ये क्रांतिकारी चळवळ सक्रिय होती। यानंतर पुढील प्रश्न 12वा आहे। धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांचे जगातील सर्वात मोठे भव्य शिल्प आपल्या महाराष्ट्रामध्ये कोणत्या ठिकाणी उभारण्यात आले आहे? तर याचे योग्य उत्तर ऑप्शन सी, मोशी पुणे या ठिकाणी। कोठे? तर मोशी पुणे या। तर याविषयी महत्त्वाची माहिती पाहूयात। तर स्थान काय? तर हे शिल्प पुणे जिल्ह्यातील मोशी पिंपरी चिंचवड महानगरपालिका क्षेत्रामध्ये उभारण्यात आले आहे। तर उंची स्टॅच्यू ऑफ हिंदूभूषण नव्याने ओळखले जाणारे हे स्मारक 140 फूट उंच असून त्याखालील 40 फूट उंच पायथ्यासह एकूण 180 फूट आहे। तर विशेषता काय आहे याची? यामुळे हे जगातील सर्वात उंच संभाजी महाराजांचे शिल्प ठरले आहे। तर लंडन बुक ऑफ रेकॉर्ड्स मध्ये देखील याची नोंद करण्यात आली आहे। तर नाव काय? तर या शिल्पाला हिंदूभूषण असे नाव दिले आहे, जे छत्रपती संभाजी महाराजांचा उपाधी म्हणून प्रसिद्ध होते। तर खर्च हे शिल्प पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या म्हणजेच PCMCच्या माध्यमातून सरकारने केले असून यासाठी सुमारे 48 कोटींचा निधी खर्च करण्यात आलेला आहे। तर विद्यार्थी मित्रांनो, शिल्पकार कोण? तर प्रख्यात शिल्पकार राम सुतार यांनी या पुतळ्याची रचना केली आहे। तर ते लेखक डॉक्टर विश्वास पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली हा प्रकल्प उभारण्यात आलेला आहे। तर उद्देश काय आहे? तर संभाजी महाराजांच्या शौर्य, विद्वत्ता आणि बलिदानाचे स्मरण व्हावे याचा इतिहास तरुण पिढींसमोर गौरवाने उभा राहावा हा मुख्य हेतू होता। आणि उद्घाटन 15 सप्टेंबर 2025 रोजी या भव्य स्मारकाचे उद्घाटन झाले। तर यावेळी 3000 ढोल आणि 1000 ताशांच्या गजरात ऐतिहासिक जल्लोष झालेला आहे। यानंतर 13वा प्रश्न, तर जागतिक बॉक्सिंग चॅम्पियनशिप 2025 मध्ये आपल्या भारताच्या मीनाक्षी हुडाने कोणते पदक जिंकले? तर याचे योग्य उत्तर ऑप्शन सी, सुवर्ण पदक जिंकले आहे। कोणते? तर सुवर्ण पदक। तर याविषयी महत्त्वाची माहिती पाहूयात। तर 2025 मध्ये झालेल्या जागतिक बॉक्सिंग चॅम्पियनशिप मध्ये म्हणजेच वर्ल्ड बॉक्सिंग चॅम्पियनशिप 2025 मध्ये आपल्या भारताची खेळाडू मीनाक्षी हुडा हिने ऐतिहासिक कामगिरी करत सुवर्ण पदक जिंकले आहे। तर या विजयामुळे ती
केवळ आंतरराष्ट्रीय स्तरावर चर्चेत आली नाही तर आपल्या भारताला जागतिक पातळीवर अभिमानही वाटून दिलेला आहे। तर मीनाक्षी हुडाने अत्यंत दमदार खेळ सादर केला आणि तिच्या उत्कृष्ट कौशल्यामुळे भारताच्या बॉक्सिंग इतिहासामध्ये महत्त्वाची नोंद झालेली आहे। तर विद्यार्थ्यांना उदाहरण पाहून घेऊयात आपण या प्रश्नाचे। तर जशी मेरी कोमने आपल्या भारताला बॉक्सिंग मध्ये ओळख मिळवून दिली तशीच 2025 मध्ये मीनाक्षी हुडाने सुवर्ण पदक जिंकून नवीन प्रेरणा दिली आहे। त्यामुळे पुढील पिढ्यांना बॉक्सिंग साठी प्रोत्साहन मिळाले आहे। यानंतर पुढील प्रश्न, तर असोसिएशन ऑफ म्युच्युअल फंड्स ऑफ इंडिया म्हणजेच AMFI चे अध्यक्ष म्हणून नुकतीच कोणाची नियुक्ती करण्यात आली? तर याचे योग्य उत्तर ऑप्शन बी, संदीप सिक्का यांची नुकतीच नियुक्ती करण्यात आली आहे। तर विद्यार्थी मित्रांनो, याविषयी आपण महत्त्वाची माहिती पाहूयात। तर असोसिएशन ऑफ म्युच्युअल फंड्स ऑफ इंडिया म्हणजेच AMFI ही संस्था आपल्या भारतातील सर्व म्युच्युअल फंड कंपनीचे प्रतिनिधित्व करते आणि तिचे मुख्य उद्दिष्ट म्हणजे गुंतवणूकदारांचे हित जपणे, उद्योगातील पारदर्शकता राखणे आणि म्युच्युअल फंड गुंतवणुकीला प्रोत्साहन देणे। तर अलीकडेच संदीप सिक्का यांची AMFI चे नवे अध्यक्ष म्हणून नियुक्ती झाली आहे। तर सिक्का हे निप्पॉन इंडिया म्युच्युअल फंड MD आणि CEO आहेत। तर विद्यार्थी मित्रांनो, त्यांना म्युच्युअल फंड क्षेत्रामध्ये 30 वर्षांपेक्षा जास्त अनुभव आहे आणि त्यांच्या नेतृत्वाखाली गुंतवणूकदारांचा विश्वास वाढेल आणि उद्योगाचे नियम अधिक बळकट होतील अशी अपेक्षा आहे। यानंतर 15वा प्रश्न, तर विद्यार्थ्यांनो, गुलाबी कर म्हणजेच पिंक टॅक्स म्हणजे काय आहे? लक्षात ठेवा। तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन बी, ते म्हणजे महिलांना समान वस्तू किंवा सेवांसाठी पुरुषांपेक्षा जास्त पैसे द्यावे लागणे म्हणजेच गुलाबी कर होय। ठीक आहे, तर याविषयी महत्त्वाची माहिती पाहूयात। तर गुलाबी कर हा प्रत्यक्षामध्ये कर नाही तर किंमत भेदभावाचा एक प्रकार आहे। तर महिलांसाठी बनवलेल्या वस्तू किंवा सेवांसाठी पुरुषांपेक्षा जास्त किंमत आकारली जाते। आणि स्टॅटिकचे महत्त्वाचे मुद्दे काय आहेत? तर गुलाबी कर म्हणजे प्रत्यक्ष कर नसून किंमत भेदभाव आहे ही, आणि जास्त परिणाम क्षेत्रे सौंदर्य प्रसाधने, कपडे, केस कापणे आणि खेळणी यावर, आणि उद्देशाने निर्माण तर ग्राहकांना लिंगावर आधारित वेगळे करून नफा वाढवणे। यानंतर उदाहरण पाहूयात। तर एका शहरामध्ये पुरुषांच्या शॅम्पूची किंमत 100 रुपये असेल तर त्याच ब्रँडचा महिलांसाठी असलेला शॅम्पू एकूण 130 ला विकला जातो। तर हा फरक म्हणजेच टॅक्स कोणता? तर पिंक टॅक्स होय, गुलाबी कर। ठीक आहे, तर यानंतर पुढील प्रश्न, जागतिक बँकेने पूर्व आशिया आणि पॅसिफिक साठी उपाध्यक्ष म्हणून नुकतीच कोणाची नियुक्ती केलेली आहे? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन बी, कार्लोस फेलिप जरामिलो यांची। कोणाची? तर कार्लोस फेलिप जरामिलो। ठीक आहे, तर याविषयी महत्त्वाची माहिती पाहूयात। तर जागतिक बँक म्हणजेच वर्ल्ड बँक ही एक महत्त्वाची आंतरराष्ट्रीय वित्तीय संस्था आहे जी विकसनशील देशांना कर्ज, प्रकल्प सहाय्य व धोरणात्मक मार्गदर्शन करते। तर पूर्व आशिया आणि पॅसिफिक हा जगातील सर्वात वेगाने वाढणारा आर्थिक प्रदेश आहे आणि या प्रदेशासाठी जागतिक बँकेने कार्लोस फेलिप जरामिलो यांची उपाध्यक्ष म्हणून नुकतीच नियुक्ती केलेली आहे। तर ते यापूर्वी लॅटिन अमेरिका आणि कॅरेबियन विभागाचे उपाध्यक्ष म्हणून कार्यरत होते आणि कोलंबियाचे रहिवासी असलेले जरामिलो हे विकास, अर्थशास्त्र आणि आंतरराष्ट्रीय धोरण क्षेत्रातील तज्ज्ञ मानले जातात। तर विद्यार्थ्यांनो, त्यांच्या नियुक्तीमुळे या प्रदेशातील दारिद्र्य निर्मूलन, हवामान बदलाशी लढा आणि आर्थिक स्थैर्य या विषयांना गती मिळणार आहे। यानंतर पुढील प्रश्न, पॅसिफिक रिच 2025 म्हणजेच XPR 25 लष्करी सराव कोणत्या देशात सुरू झाला? तर याचे योग्य उत्तर ऑप्शन सी, सिंगापूर या देशामध्ये सुरू करण्यात आला आहे। कोणत्या? तर सिंगापूर या। तर याविषयी महत्त्वाची माहिती पाहूयात। तर विद्यार्थी मित्रांनो, पॅसिफिक रिच म्हणजेच XPR 25 हा बहुराष्ट्रीय नौदल लष्करी सराव आहे जो 2025 मध्ये सिंगापूरमध्ये सुरू झालेला आहे। तर या सरावामध्ये प्रामुख्याने पनडुब्बी म्हणजेच सबमरीन, बचाव आणि समुद्री सुरक्षा या तंत्रांचा सराव केला जातो। तर पॅसिफिक रिच हा सराव इंडो पॅसिफिक क्षेत्रातील नौदलांमध्ये सहकार्य, परस्पर समन्वय आणि सुरक्षितता वाढवण्यासाठी आयोजित केला जात असतो। तर विद्यार्थ्यांनो, यामध्ये अमेरिका, जपान, ऑस्ट्रेलिया, दक्षिण कोरिया आणि एशियन देशांचा सहभाग असतो। तर सिंगापूरने या सरावाचे आयोजन करून इंडो पॅसिफिक मध्ये स्वतःची
सामरिक भूमिका मजबूत केलेली आहे. तर विद्यार्थ्यांनो पुढील प्रश्न, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी आपल्या भारतातील सर्वात मोठे आणि आधुनिक क्रीडा संकुलाचे उद्घाटन कोठे केले? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन सी, अहमदाबाद मध्ये केले आहे. कोठे? तर अहमदाबाद मध्ये. तर याविषयी महत्त्वाची माहिती पाहूयात. तर सप्टेंबर 2025 मध्ये केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी अहमदाबाद गुजरात येथे आपल्या भारतातील सर्वात मोठे व अत्याधुनिक क्रीडा संकुल स्पोर्ट कॉम्प्लेक्सचे उद्घाटन केले आहे. तर या संकुलामध्ये आधुनिक तंत्रज्ञानावर आधारित क्रीडा सुविधा उपलब्ध असून राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरील खेळाडूंना प्रशिक्षण देण्यासाठी ते मोठे केंद्र ठरणार आहे. तर अहमदाबाद मध्ये आधीच जगप्रसिद्ध नरेंद्र मोदी स्टेडियम म्हणजे जगातील सर्वात मोठे क्रिकेट स्टेडियम आहे. त्यामुळे या नवीन क्रीडा संकुलामुळे शहराचे क्रीडा क्षेत्रामध्ये महत्त्व आणखी वाढले आहे. तर विद्यार्थ्यांनो स्टॅटिकचे महत्त्वाचे मुद्दे, तर नरेंद्र मोदी स्टेडियम अहमदाबाद प्रेक्षक क्षमतेनुसार जगातील सर्वात मोठे क्रिकेट स्टेडियम आहे आणि गुजरात हे भारतातील क्रीडा उद्योग व पायाभूत सुविधा विकासाच्या दृष्टीने महत्त्वाचे राज्य आहे. तर उदाहरण पाहूयात आपण या प्रश्नाचे महत्त्वाचे. जसे पुणे हे आपल्या महाराष्ट्राचे ऑक्सफर्ड ऑफ ईस्ट म्हणून ओळखले जाते, तसेच अहमदाबाद आता आपल्या भारतातील क्रीडा राजधानी बनत चालली आहे. यानंतर पुढील प्रश्न, तर सर्वेश कुसरे जागतिक ॲथलेटिक्स अजिंक्यपद स्पर्धेमध्ये कोणत्या स्पर्धेच्या अंतिम फेरीमध्ये पोहोचणारा पहिला भारतीय ठरला? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन सी, उंच उडी. कोणत्या? तर उंच उडी. याविषयी महत्त्वाची माहिती पाहूयात. तर विद्यार्थी मित्रांनो 2025 मध्ये झालेल्या जागतिक ॲथलेटिक्स अजिंक्यपद स्पर्धेमध्ये आपल्या भारताचा तरुण खेळाडू सर्वेश कुसरे याने ऐतिहासिक कामगिरी केली आहे. तर तो उंच उडी म्हणजेच हाय जंप या स्पर्धेच्या अंतिम फेरीमध्ये पोहोचणारा आपल्या भारताचा पहिला खेळाडू ठरलेला आहे. तर ॲथलेटिक्स मध्ये आपल्या भारताला परंपरेने भालाफेक, गोळाफेक यामध्ये यश मिळालेले असले तरी उंच उडी सारख्या खेळामध्ये भारतीय खेळाडूंना आंतरराष्ट्रीय स्तरावर जास्त यश मिळाले नव्हते. तर विद्यार्थ्यांनो सर्वेश कुसरेच्या या यशामुळे भारतातील ॲथलेटिक्स क्षेत्राला नवीन दिशा मिळणार आहे. यानंतर स्टॅटिकचे महत्त्वाचे मुद्दे, तर नीरज चोप्रा भालाफेक मध्ये आपल्या भारताचा पहिला ऑलिम्पिक सुवर्ण पदक विजेता आहे आणि अंजू बॉबी जॉर्ज 2003 मध्ये वर्ल्ड चॅम्पियनशिप मध्ये पदक जिंकणारी पहिली भारतीय महिला. कशामध्ये? तर लांब उडीमध्ये. आणि जागतिक ॲथलेटिक्स अजिंक्यपद स्पर्धा म्हणजेच वर्ल्ड ॲथलेटिक्स चॅम्पियनशिप दर 2 वर्षांनी आयोजित केली जात असते. सर्वांनी स्टॅटिकचे मुद्दे लक्षात ठेवत जा, कारण खूप महत्त्वाचे पॉइंट्स असतात मित्रांनो. यानंतर 20वा प्रश्न, स्पीड स्केटिंग जागतिक अजिंक्यपद स्पर्धेमध्ये आपल्या भारतासाठी पहिले सुवर्ण पदक कोणी जिंकले? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन सी, निशांत शर्मा यांनी. कोणी? तर निशांत शर्मा यांनी. ठीक आहे. तर याविषयी महत्त्वाची माहिती पाहूयात. तर स्पीड स्केटिंग हा अत्यंत वेगवान आणि सहनशक्तीशी कसोटी पाहणारा क्रीडा एक प्रकार आहे. तर 2025 मध्ये झालेल्या स्पीड स्केटिंग जागतिक अजिंक्यपद स्पर्धेमध्ये आपल्या भारताचा खेळाडू आनंद कुमार याने ऐतिहासिक कामगिरी करत आपल्या भारतासाठी पहिले सुवर्ण पदक जिंकले. तर या अगोदर भारताला या स्पर्धेमध्ये कधीच सुवर्ण पदक मिळाले नव्हते. तर या विजयामुळे भारताचा क्रीडा इतिहासामध्ये समृद्ध झालेला असून हिवाळी खेळांमध्ये आपल्या भारताचे नाव आंतरराष्ट्रीय पातळीवर झळकलेले दिसून येत आहे. तर विद्यार्थ्यांनो पुढील प्रश्न, आपल्या भारताचे 15वे उपराष्ट्रपती सी.पी. राधाकृष्णन यांचे सचिव म्हणून नुकतीच कोणाची नियुक्ती करण्यात आली? तर याचे योग्य उत्तर ऑप्शन ए, अमित खरे यांची नुकतीच नियुक्ती करण्यात आली आहे. तर याविषयी महत्त्वाची माहिती पाहूयात. तर सरकारने निवृत्त IAS अधिकारी अमित खरे यांची उपराष्ट्रपती सी.पी. राधाकृष्णन यांचे सचिव म्हणून नुकतीच नियुक्ती केली. तर अमित खरे यांनी यापूर्वी पंतप्रधानांचे सल्लागार म्हणून काम केले होते आणि राष्ट्रीय शिक्षण धोरण 2020च्या निर्मितीमध्ये त्यांचा खूप मोठा सहभाग होता. तर बिहारच्या चारा घोटाळ्याचा पर्दाफाश करण्यात त्यांची भूमिका असल्याने ते ओळखले जातात. तर अलीकडील महत्त्वाच्या नियुक्त सचिव देखील आपण पाहणार आहोत, खूप महत्त्वाचे आहेत मित्रांनो. तर पियुष गोयल आहेत खान सचिव, प्रत्यय अमृत आहेत बिहारचे मुख्य सचिव आणि शशी प्रकाश गोयल आहेत उत्तर प्रदेशचे मुख्य सचिव. यानंतर निधी तिवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वैयक्तिक सचिव आहेत हे, आणि अरविंद श्रीवास्तव अर्थ मंत्रालयातील महसूल सचिव आहेत. यानंतर भारताचे नवे अर्थ सचिव अजय शेठ, भारताचे नवे संरक्षण सचिव राजेश कुमार सिंग
आणि आपल्या भारताचे परराष्ट्र सचिव विक्रम मिस्री आणि केंद्रीय गृह सचिव गोविंद मोहन. ठीक आहे. यानंतर विद्यार्थी मित्रांनो, विक्रम देवदत्त सचिव कोळसा मंत्रालय, चंद्रशेखर कुमार अल्पसंख्याक व्यवहार मंत्रालयाचे सचिव आणि आरोग्य सचिव पुण्य सलिला श्रीवास्तव, संदीप प्रौंड्रिक आणि सचिव आहेत कोण, स्टील मंत्रालयाचे आणि कॅबिनेट सचिव PV सोमनाथन. ठीक आहे. यानंतर विद्यार्थ्यांनो 22वा प्रश्न, तर महिला आशिया हॉकी विश्वचषक 2025 उपविजेता देश कोणता, तर याचे योग्य उत्तर ऑप्शन सी आपला भारत देश आहे. कोणता, तर आपला भारत देश आणि विजेता देश आहे चीन. ठीक आहे. सर्वांनी लक्षात ठेवा, उपविजेता आहे आपला भारत आणि विजेता आहे चीन. यानंतर याविषयी महत्त्वाची माहिती पाहूयात. तर महिला आशिया हॉकी विश्वचषक 2025 हांगझोऊ चीनमध्ये भारतीय महिला संघाने दमदार खेळ करत अंतिम फेरी गाठली आणि उपविजेतेपद पटकावले आहे. तर अंतिम सामन्यामध्ये भारताचा सामना चीनशी झाला आणि चीनने उत्कृष्ट बचाव आणि आक्रमण करून सामना 2-1 असा जिंकला आणि विजेतेपद पटकावले आहे. तर विद्यार्थ्यांनो, आपल्या भारताने उपविजेतेपद पटकावून इतिहास रचला, कारण यापूर्वी आपल्या भारताने या स्पर्धेमध्ये इतकी मोठी कामगिरी केली नव्हती. तर विजेता आहे चीन प्रथम, भारत आहे द्वितीय विजेता उपविजेता आणि जपान आहे तृतीय विजेता कांस्य पदकासह. ठीक आहे. तर स्टॅटिकचे महत्त्वाचे मुद्दे, तर आपल्या भारताने पुरुष हॉकी विश्वचषक 1975 मध्ये जिंकला होता मलेशिया कोल्हापूर मध्ये. महिला हॉकी आपल्या भारताने 2017 मध्ये आशिया कप जिंकला होता आणि मेजर ध्यानचंद यांना हॉकीचा जादूगार म्हटले जाते. सर्वांनी स्टॅटिकचे मुद्दे लक्षात ठेवत चला, खूप महत्त्वाचे असतात. यानंतर पुढील प्रश्न, तर आपल्या भारत देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नुकताच कितवा वाढदिवस साजरा केला, तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन डी 75वा. कितवा केला, तर 75वा केलेला आहे. ऑप्शन डी हे योग्य उत्तर. तर यानंतर याविषयी आपण महत्त्वाची माहिती पाहून घेऊया. तर विद्यार्थी मित्रांनो, नरेंद्र मोदी यांचा जन्म 17 सप्टेंबर 1950 रोजी गुजरात मधील वडनगर येथे झाला. तर 2025 मध्ये त्यांना 75वा वाढदिवस मोठ्या प्रमाणावर साजरा करण्यात आलेला आहे. तर या दिवशी विविध सामाजिक उपक्रम, पर्यावरणपूरक उपक्रम आणि सेवा सप्ताह यांसारख्या मोहिमा देखील राबविण्यात आलेल्या आहे. तर नरेंद्र मोदी हे आपल्या भारताचे 15वे पंतप्रधान असून 2014 पासून सतत या पदावर आहे. तर त्यांनी देशांतर्गत विकास, डिजिटल इंडिया, मेक इन इंडिया, आत्मनिर्भर भारत, G20 अध्यक्षपद अशा अनेक आंतरराष्ट्रीय स्तरावरील उपक्रमांमध्ये खूप महत्त्वाची भूमिका बजावलेली आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, स्टॅटिकचे महत्त्वाचे मुद्दे पाहून घेऊयात. आपण पंतप्रधान नरेंद्र मोदींविषयी काही महत्त्वाची माहिती पाहूयात. तर त्यांचे पूर्ण नाव आहे नरेंद्र दामोदर दास मोदी. जन्मतारीख आहे 17 सप्टेंबर 1950. लक्षात ठेवा सर्वांनी, कारण ते आपल्या भारताचे पंतप्रधान आहेत. तर जन्मस्थान आहे वडनगर, मेहसाणा जिल्हा, गुजरात. यानंतर विद्यार्थ्यांनो, पदावर विराजमान केव्हा झाले, तर 26 मे 2014 मध्ये आपल्या भारताचे 15वे पंतप्रधान होते ते. राजकीय पक्ष भारतीय जनता पक्ष BJP. संसदीय मतदारसंघ वाराणसी उत्तर प्रदेश. पूर्वीचे पद गुजरातचे मुख्यमंत्री 2001 ते 2014. आणि महत्त्वाच्या योजना कोणत्या राबवल्या त्यांनी, तर स्वच्छ भारत अभियान 2014 मध्ये राबवले, मेक इन इंडिया 2014 मध्ये, जनधन योजना 2014 मध्ये, डिजिटल इंडिया 2015 मध्ये राबवली, स्टार्टअप इंडिया 2016 मध्ये, आयुष्यमान भारत 2018 मध्ये. यानंतर विद्यार्थी मित्रांनो, आत्मनिर्भर भारत 2020 मध्ये. आणि त्यांचे आंतरराष्ट्रीय उपक्रम कोणते आहेत, तर 2023 मध्ये आपल्या भारताने G20 अध्यक्षपद भूषवले होते आणि आंतरराष्ट्रीय योग दिनाची संकल्पना 21 जून दिवशी साकारली. यानंतर पुढील प्रश्न 24वा आहे. तर आपल्या महाराष्ट्र जगातील कितव्या क्रमांकाची सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनलेला आहे, तर याचे योग्य उत्तर ऑप्शन सी 28वी. कितवी, तर 28वी. तर याविषयी आपण महत्त्वाची माहिती देखील पाहून घेऊयात. तर विद्यार्थी मित्रांनो, महाराष्ट्र हा भारतातील सर्वात श्रीमंत व औद्योगिकदृष्ट्या प्रगत राज्य मानला जातो. तर 2025च्या आकडेवारीनुसार आपल्या महाराष्ट्राचे ग्रॉस स्टेट डोमेस्टिक प्रोडक्ट्स म्हणजे GSDP जवळपास $500 अब्ज इतके आहे. त्यामुळे महाराष्ट्र जगातील स्वतंत्र देशांच्या अर्थव्यवस्थेशी तुलना केल्यास एकूण 28व्या क्रमांकावर येतो. यानंतर
मुंबई हे आपल्या भारताचे वित्तीय केंद्र असून रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया, बॉम्बे स्टॉक एक्सचेंज, नॅशनल स्टॉक एक्सचेंज यांसारख्या महत्त्वाच्या संस्था देखील येथे आहेत. तर विद्यार्थ्यांनो, राज्यामध्ये IT, मॅन्युफॅक्चरिंग, शेती, चित्रपट सृष्टी आणि सेवा क्षेत्र या विविध क्षेत्रांचा अर्थव्यवस्थेला खूप जास्त मोठ्या प्रमाणात हातभार आहे. तर यामुळे आपल्या महाराष्ट्राची अर्थव्यवस्था केवळ भारतातच नव्हे तर जागतिक स्तरावर खूप प्रभावी ठरते. यानंतर स्टॅटिकचे काही महत्त्वाचे मुद्दे पाहून घेऊयात. तर आपल्या महाराष्ट्राचा GSDP 2025 चा काय आहे? सुमारे $500 अब्ज आणि आपल्या भारतातील सर्वात मोठी अर्थव्यवस्था असलेले राज्य आहे आपले महाराष्ट्र. आणि आपल्या भारताची एकूण अर्थव्यवस्था 2025 च्या सुमारास तर सुमारे $4 ट्रिलियन. ठीक आहे. आणि आपल्या महाराष्ट्राची राजधानी आहे मुंबई. कोणती? तर आर्थिक राजधानी. यानंतर विद्यार्थ्यांनो 25वा प्रश्न. तर ICCच्या ताज्या T20 इंटरनॅशनल रँकिंग मध्ये एकाच फॉर्मॅटमध्ये बॅटर्स, बॉलर्स आणि ऑलराऊंडर्स या तिन्ही कॅटेगरीमध्ये अव्वल स्थान पटकावणारी पहिलीच टीम कोणती आहे? तर ती टीम आहे आपली इंडिया टीम. लक्षात ठेवा. तर यानंतर याविषयी महत्त्वाची माहिती पाहूयात. तर ICCच्या ताज्या T20 इंटरनॅशनल रँकिंग 2025 मध्ये आपल्या भारताने ऐतिहासिक कामगिरी केली आहे. तर पहिल्यांदाच एका संघाने एकाच फॉर्मॅटमध्ये T20 इंटरनॅशनल तिन्ही कॅटेगरीमध्ये बॅटर्स, बॉलर्स आणि ऑलराऊंडर्स मध्ये अव्वल स्थान मिळवले आहे. तर विद्यार्थ्यांनो, बॅटर्स मध्ये अव्वल स्थान कोणाला मिळाले? तर अभिषेक शर्मा यांना. आणि बॉलर्स मध्ये वरुण चक्रवर्ती यांना. आणि ऑलराऊंडर्स मध्ये हार्दिक पांड्याला मिळाले आहे. आणि संघ रँकिंग मध्ये अव्वल स्थान आहे आपल्या भारत देशाला. यानंतर या अगोदर कधीही एकाच फॉर्मॅटमध्ये एखाद्या टीमने सर्व कॅटेगरीमध्ये वर्चस्व गाजवले नव्हते. त्यामुळे हा आपल्या भारतातील क्रिकेटसाठी ऐतिहासिक टप्पा ठरलेला आहे. यानंतर पुढील प्रश्न. PD पाटील महाराष्ट्र भूषण पुरस्काराने नुकताच कोणाला सन्मानित करण्यात आले? तर याचे योग्य उत्तर ऑप्शन B, बाबा कल्याणी यांना. कोणाला? तर बाबा कल्याणी यांना. तर याविषयी महत्त्वाची माहिती पाहूयात. तर 2025 मध्ये उद्योग क्षेत्रातील मोठे योगदान आणि आपल्या महाराष्ट्राच्या औद्योगिक प्रगतीसाठी केलेल्या कार्याबद्दल बाबा कल्याणी यांना PD पाटील महाराष्ट्र भूषण पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे. तर बाबा कल्याणी हे भारत फोर्ज या जगप्रसिद्ध अभियांत्रिकी व उत्पादन क्षेत्रातील कंपनीचे चेअरमन आहेत. यानंतर विद्यार्थ्यांनो, त्यांनी देशामध्ये मेक इन इंडिया संकल्पना बळकट केली आहे आणि अत्याधुनिक तंत्रज्ञान आपल्या भारतामध्ये आणून रोजगार निर्मिती व निर्यातीमध्ये मोठी भर टाकली आहे. तर आपल्या महाराष्ट्रातील पुणे शहर औद्योगिक नकाशावर जागतिक स्तरावर पोहोचविण्यामध्ये त्यांचा खूप मोठा वाटा आहे. तर स्टॅटिकचे महत्त्वाचे मुद्दे. तर महाराष्ट्र भूषण पुरस्कार हा राज्य सरकारतर्फे दिला जाणारा सर्वोच्च नागरी पुरस्कार आहे आणि बाबा कल्याणी यांना पद्मभूषण 2005 पुरस्कारानेही गौरविण्यात आलेले आहे. लक्षात ठेवा स्टॅटिकचे मुद्दे. यानंतर चर्चेतील त्रिभाषा निश्चित समितीचे अध्यक्ष कोण आहेत? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन A, डॉक्टर नरेंद्र जाधव हे आहेत. कोण? तर डॉक्टर नरेंद्र जाधव. तर याविषयी महत्त्वाची माहिती पाहूयात. तर आपल्या भारतामध्ये शिक्षण क्षेत्रामध्ये भाषेचा वापर कसा असावा यावर नेहमीच चर्चा होत आलेली आहे. तर केंद्र सरकारने त्रिभाषा सूत्र म्हणजेच 3 लँग्वेज फॉर्म्युला प्रभावीपणे राबविण्यासाठी व त्यातील सुधारणांसाठी त्रिभाषा निश्चित समिती स्थापन केली आहे. तर या समितीचे अध्यक्ष राज्यसभा खासदार व शिक्षण तज्ञ डॉक्टर नरेंद्र जाधव हे आहेत. तर ते नामांकित अर्थतज्ञ असून नियोजन आयोगाचे सदस्य, RBI चे माजी प्रमुख, अर्थतज्ञ तसेच समाजकारणातही सक्रिय आहेत. यानंतर विद्यार्थी मित्रांनो, त्रिभाषा सूत्रानुसार आपण पाहून घेऊयात महत्त्वाची माहिती. तर मातृभाषा किंवा प्रादेशिक भाषा, हिंदी भाषा आणि इंग्रजी किंवा अन्य आधुनिक भारतीय भाषा. तर अशा 3 भाषांचा समावेश शालेय अभ्यासक्रमामध्ये असतो. तर या धोरणामध्ये सुधारणा करून भाषिक एकात्मता, राष्ट्रीय एकता व विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीमध्ये चालना देणे हे समितीचे मुख्य उद्दिष्ट आहे. यानंतर पुढील प्रश्न. 2025 मध्ये युनेस्कोने जागतिक वारसा स्थळांच्या तात्पुरत्या यादीमध्ये आपल्या भारतातील किती नैसर्गिक स्थळांचा समावेश केला आहे? तर याचे योग्य उत्तर ऑप्शन C, एकूण 7. किती? तर 7. तर याविषयी महत्त्वाची माहिती पाहूयात. तर युनेस्को म्हणजेच काय? तर युनायटेड नेशन्स एज्युकेशनल, सायंटिफिक अँड कल्चरल ऑर्गनायझेशन म्हणजेच युनेस्को.
तर ही जगभरातील सांस्कृतिक व नैसर्गिक वारसा स्थळांचे संरक्षण व संवर्धन करणारी एक संस्था आहे. तर एखादे स्थळ जागतिक वारसा स्थळ म्हणून मान्यता मिळण्यापूर्वी ते तात्पुरत्या यादीमध्ये समाविष्ट केले जात असतात. तर विद्यार्थी मित्रांनो, 2025 मध्ये आपल्या भारतातील एकूण 7 नैसर्गिक स्थळांचा समावेश या तात्पुरत्या यादीमध्ये करण्यात आला आहे आणि ही स्थळे पर्यावरणीय, जैवविविधता, भौगोलिक आणि सांस्कृतिक दृष्ट्या खूप महत्त्वाची आहेत, कारण भारत आधीच जागतिक सर्वाधिक वारसा स्थळे असलेल्या देशांपैकी एक आहे आणि या नव्या समावेशामुळे आपल्या भारताच्या वारसा संवर्धनाला आंतरराष्ट्रीय स्तरावर नवी ओळख देखील मिळालेली आहे. यानंतर पुढील प्रश्न, ICC महिला एकदिवसीय फलंदाजी क्रमवारीमध्ये कोण पहिल्या क्रमांकावर आहे? तर याचे योग्य उत्तर ऑप्शन ए स्मृती मानधना. कोण आहे? तर स्मृती मानधना. तर याविषयी महत्त्वाची माहिती पाहूयात. तर 2025च्या ICC महिला विश्वचषकापूर्वी टीम इंडियाची उपकर्णधार स्मृती मानधनाने पुन्हा एकदा ICC महिला एकदिवसीय फलंदाजी क्रमवारीमध्ये नंबर 1 चे स्थान मिळवले आहे. यानंतर 30वा प्रश्न, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोणत्या राज्यामध्ये देशाच्या पहिल्या पंतप्रधान मित्र पार्कची पायाभरणी केली? तर याचे योग्य उत्तर ऑप्शन बी मध्य प्रदेश या. कोणत्या? तर मध्य प्रदेश या. तर याविषयी आपण महत्त्वाची माहिती पाहूयात. तर विद्यार्थी मित्रांनो, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांच्या वाढदिवसानिमित्त मध्य प्रदेशातील धार जिल्ह्यातील भैनसोला गावामध्ये देशातील पहिल्या पंतप्रधान मित्र पार्कची नुकतीच पायाभरणी केली आहे. तर हे लक्षात घेण्यासारखे आहे की PM मित्र पार्कचा सर्वात मोठा फायदा राज्यातील कापूस उत्पादकांना होणार आहे. यानंतर PM मित्र योजना म्हणजे काय? तर PM मेगा इंटिग्रेटेड टेक्सटाईल रिजन अँड अपॅरल पार्क. ठीक आहे. आणि पंतप्रधान मित्र योजना ही आपल्या भारताच्या वस्त्रोद्योगाला जागतिक स्तरावर बळकटी देण्यासाठी सुरू करण्यात आलेली एक उपक्रम आहे, ज्याचा मुख्य उद्देश कातकाम, विणकाम, प्रक्रिया आणि वस्त्र उत्पादनासह संपूर्ण वस्त्रोद्योग मूल्य साखळी एकाच ठिकाणी एकत्रित करणे असे. यानंतर या योजनेअंतर्गत देशभरामध्ये एकूण 7 मेगा इंटिग्रेटेड टेक्सटाईल रिजन अँड अपॅरल मित्र पार्क उभारले जात आहेत. तर एक तामिळनाडूमध्ये, दुसरे तेलंगणा, तिसरे गुजरात, चौथे कर्नाटक, पाचवे मध्य प्रदेशमध्ये, सहावे उत्तर प्रदेशमध्ये आणि सातवे आपल्या महाराष्ट्र अमरावतीमध्ये. ठीक आहे. यानंतर विद्यार्थी मित्रांनो, मध्य प्रदेश विषयी शॉर्टमध्ये महत्त्वाची माहिती पाहूयात. तर मध्य प्रदेशची राजधानी आहे भोपाळ. मुख्यमंत्री सध्याचे मोहन यादव, राज्यपाल सध्याचे मंगूभाई पटेल. लोकसभेच्या जागा एकूण 19 आहेत आणि राज्यसभेच्या 11 जागा आहेत. ठीक आहे. यानंतर 31वा प्रश्न, तर या व्हिडिओमध्ये आपण 35 प्रश्न घेतले आहेत. खूप महत्त्वाचे 35 प्रश्न आहेत. सर्वांनी शेवटपर्यंत सर्व प्रश्न पहा. तर आशियातील पहिले महिला कर्करोग उपचार केंद्र अपोलो अथेन खालीलपैकी कोणत्या शहरात सुरू झाले? तर याचे योग्य उत्तर ऑप्शन डी नवी दिल्ली या शहरामध्ये सुरू झाले आहे. कोणत्या? तर नवी दिल्ली या. तर याविषयी महत्त्वाची माहिती पाहूयात. तर आशियातील पहिले महिला कर्करोग उपचार केंद्र अपोलो अथेना हे नवी दिल्ली येथे उद्घाटन करण्यात आले आहे. तर दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांनी डिफेन्स कॉलनीमध्ये या विशेष कर्करोग केंद्राचे उद्घाटन केले, तर ज्याचा मुख्य उद्देश महिलांना कर्करोगाशी संबंधित आरोग्य सेवा प्रदान करणे असे आहे. यानंतर पुढील प्रश्न, तर विद्यार्थी मित्रांनो, खालीलपैकी कोण ICC T20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये नंबर 1 होणारा तिसरा भारतीय खेळाडू ठरला आहे? तर याचे योग्य उत्तर ऑप्शन सी वरुण चक्रवर्ती. कोण? तर वरुण चक्रवर्ती. तर याविषयी महत्त्वाची माहिती पाहूयात. तर भारतीय फिरकी गोलंदाज वरुण चक्रवर्ती ICC नंबर T20 इंटरनॅशनल गोलंदाज आहे. तर याने प्रथमच ICC पुरुष T20 गोलंदाजी क्रमवारीमध्ये नंबर 1 चे स्थान मिळवले आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, जसप्रीत बुमराह आणि रवी बिश्नोई नंतर अशी कामगिरी करणारा तो तिसरा भारतीय गोलंदाज ठरला आहे. यानंतर पुढील प्रश्न 33वा, तर आपल्या भारताच्या अध्यक्षतेखाली खालीलपैकी कोणत्या शहरामध्ये पहिली जागतिक सागवान परिषद 2025 आयोजित करण्यात आली होती? तर याचे योग्य उत्तर ऑप्शन बी कोचिया. कोणत्या? तर कोचिया. तर याविषयी महत्त्वाची माहिती पाहूयात. तर विद्यार्थ्यांनो, आपल्या भारताच्या अध्यक्षतेखाली पहिले जागतिक सागवान परिषद 2025 कोची शहरामध्ये आयोजित करण्यात आली आहे.
तर ही परिषद 17 ते 20 सप्टेंबर 2025 दरम्यान केरळमध्ये आयोजित करण्यात आली होती आणि 40हून अधिक देशांच्या प्रतिनिधींनी त्यामध्ये भाग घेतला होता. तर महत्त्वाचे मुद्दे, तर स्थळ कोची केरळमध्ये, कालावधी 17 ते 20 सप्टेंबर दरम्यान, यजमान देश आपला भारत देश आणि थीम काय, तर भविष्यातील बाजारपेठा आणि पर्यावरणाच्या अनुषंगाने जागतिक सागवान क्षेत्राचा शाश्वत विकास आणि मुख्य उद्देश, तर शाश्वत वनीकरण, व्यापार, सामाजिक आर्थिक समस्या आणि भविष्यातील सागवान बाजारपेठांवर चर्चा करण्यासाठी एक व्यासपीठ उपलब्ध करून देणे. यानंतर पुढील प्रश्न, मरियम फातिमा खालीलपैकी कोणत्या राज्यातील पहिल्या महिला FIDE मास्टर्स बनल्या आहेत, तर याचे योग्य उत्तर ऑप्शन ए बिहार. या कोणत्या, तर बिहार. या सर्वांनी लक्षात ठेवा. याविषयी महत्त्वाची माहिती पाहूयात. तर मरियम फातिमा बिहार राज्यातील पहिल्या महिला FIDE मास्टर्स बनलेल्या आहेत. तर विद्यार्थ्यांनो, स्पेनमधील बार्सिलोना येथे झालेल्या बारबेरा डेल व्हॅलेस ओपन बुद्धिबळ स्पर्धेमध्ये तिने आपले रेटिंग वाढवून हे यश मिळवले आहे. त्यानंतर तिला आंतरराष्ट्रीय महिला फिडे मास्टर्स घोषित करण्यात आले आहे. तर मुख्य मुद्दे कोणते आहेत याचे, तर स्टॅटिकचे, तर मरियम फातिमा मुझफ्फरपूर जिल्ह्यातील आहे, लक्षात ठेवा. यानंतर तिला आंतरराष्ट्रीय बुद्धिबळ महासंघ म्हणजे FIDE कडून महिला आंतरराष्ट्रीय नॉर्म म्हणजे WFM पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. तर त्यांचे रेटिंग 2100 पर्यंत पोहोचले आहे. यानंतर पुढील प्रश्न आहे 35वा आणि शेवटचा प्रश्न आहे विद्यार्थ्यांनो आपला हा. सर्वांनी या प्रश्नाकडे लक्ष द्या. तर वर्ल्ड गोल्ड काउन्सिलच्या आकडेवारीनुसार 2025च्या दुसऱ्या तिमाहीत जगातील सर्वाधिक सोन्याचा साठा कोणत्या देशाकडे आहे, तर याचे योग्य उत्तर ऑप्शन सी अमेरिका या देशाकडे आहे. कोणत्या, तर अमेरिका या देशाकडे. तर याविषयी महत्त्वाची माहिती पाहूयात. तर वर्ल्ड गोल्ड काउन्सिलच्या म्हणजेच वर्ल्ड गोल्ड काउन्सिल WGC 2025च्या दुसऱ्या तिमाहीच्या आकडेवारीनुसार अमेरिका हा जगातील सर्वात मोठा सोन्याचा साठा असलेला देश आहे. तर अमेरिकेकडे तब्बल 8133.46 टन सोने आहेत. तर हा साठा प्रामुख्याने फोर्ट नॉक्स सारख्या सुरक्षित ठिकाणी राखला जातो. तर अमेरिकेनंतर जर्मनी 3350.25 टन, इटली 2451.84 टन आणि फ्रान्स 2437 टन, रशिया 2329.63 टन आणि चीन 2298.53 टन यांचा क्रम लागतो आणि आपल्या भारताचा क्रमांक 8वा असून भारताकडे 880 टन सोने आहे. ठीक आहे. आणि उदाहरण पाहूयात महत्त्वाचे आपण. तर आपल्या भारतामध्ये सोन्याला संपत्तीचे प्रतीक मानले जाते, मात्र जागतिक पातळीवर पाहता भारताकडे 880 टन सोने आहे, तर अमेरिकेकडे त्यापेक्षा जवळपास 9 पट जास्त सोन्याचा साठा आहे. यावरून अमेरिकेची आर्थिक ताकद आणि डॉलरच्या बळकटीला सोन्याचा मजबूत आधार मिळालेला दिसून येत आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, खालील 2 प्रश्न मी स्पेशली तुमच्यासाठी ठेवलेले आहेत आणि हे 2 प्रश्न आपण या वीकली करंट अफेअरच्या व्हिडिओमध्ये पाहिले आहेत, कारण खूप महत्त्वाचे प्रश्न आहेत. सर्वांनी या दोन्ही प्रश्नांचे उत्तर मला कमेंट बॉक्समध्ये सांगायचे आहे आणि सोपे देखील खूप प्रश्न आहेत. तर धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांचे जगातील सर्वात मोठे भव्य शिल्प महाराष्ट्रात कोणत्या ठिकाणी उभारण्यात आले आहे, तर योग्य उत्तर सर्वांनी आपल्या कमेंट बॉक्समध्ये सांगा. पुढील प्रश्न देखील खूप सोपा आहे आणि महत्त्वाचा देखील आहे. तर आपल्या भारताचे 15वे उपराष्ट्रपती CP राधाकृष्णन यांचे सचिव म्हणून नुकतीच कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे, तर याचेही योग्य उत्तर कमेंट बॉक्समध्ये सर्व विद्यार्थ्यांनी सांगा. आणि जाता जाता व्हिडिओ कसा वाटला हेही कमेंटमध्ये सांगायचा प्रयत्न करा. तर विद्यार्थ्यांनो, तुम्हाला जर आजचा व्हिडिओ खरंच आवडलेला असेल तर सर्वांनी या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. तर चला भेटूयात नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद.